मी माझ्या 30s मध्ये जी चूक केली ती तुम्ही अजिबात करू नका. हाय, मी संध्या. कसे आहात तुम्ही सगळे? आज मी माझा स्किन केअर रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जे मी हल्लीच चेंज केलं आहे. मी टाइम टू टाइम तुमच्यासोबत माझे अपडेट शेअर करत असते आणि स्किन केअरचा अपडेटही खूप इम्पॉर्टंट होता. तुम्हाला सेल्फ केअर करायचं असेल किंवा लॉंग टाइम पर्यंत हेल्दी स्किन आणि यंग दिसायचं असेल तर दिवसभरामध्ये मॉर्निंग आणि नाईट स्किन केअर रुटीन स्किप करू नका. बेबी डिलिव्हरी नंतर माझ्या स्किन मध्ये ट्रिमेंडस चेंजेस झाले आहेत आणि आता त्यावरच मी वर्क करते. सो फर्स्ट आहे हे टोनर. हे मस्ट हॅव प्रोडक्ट आहे. तुमची ऑइली किंवा ऍक्ने प्रोन स्किन असेल तर तुम्ही हे टोनर यूज करायलाच हवं. देन हे पेप्टाइड सिरम. मला याचेही रिझल्ट खूप कमालीचे वाटले. तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता. मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप म्हणजे मॉइश्चरायझर. मी सेरामाइड बेस्ड मॉइश्चरायझर यूज करते. पेप्टाइड आणि सेरामाइड बेस्ड क्रीम्स आणि मॉइश्चरायझर तुम्ही तुमच्या स्किन केअर रुटीन मध्ये ऍड करायलाच हवे. तुम्हाला डार्क नेक किंवा डार्क एल्बोचा इश्यू असेल ना, ही क्रीम तुमच्यासाठी मॅजिकल वर्क करेल. ओनली तुमच्या स्किनला सूट होते का हे प्रोडक्ट ते नक्की एकदा चेक करा. मला ही क्रीम खूप छान सूट झाली आणि माझा डार्क एल्बोचा इश्यूही खूप कमी झाला. देन मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप म्हणजे तुम्ही घरात आहात किंवा बाहेर आहात, सनस्क्रीन यूज करायला अजिबात विसरू नका. द फायनल स्टेप इज लिप बाम. मला हे लिप बाम डॉक्टरांनी सजेस्ट केलं आहे ड्राय आणि पिगमेंटेड लिप्ससाठी आणि यामुळे माझे लिप्स खूप छानही वाटत आहेत. हा आहे माझा सिम्पल बट मस्ट हॅव स्किन केअर रुटीन. या प्रोडक्टची लिंक्स तुम्हाला हवी असेल तर कमेंट मध्ये लिंक टाईप करा. आणि एक इम्पॉर्टंट पॉईंट, तुम्हाला खूप टाइम नाही किंवा समजत नाही काय करायचं तर सिम्पल 3 स्टेप्स नक्की फॉलो करा. फेस क्लिन्झिंग, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन हे 3 स्टेप तरी नक्की फॉलोच करा. तुमचं स्किन केअर रुटीन काय आहे मला सांगायला विसरू नका. चला उद्या पुन्हा भेटूया. बाय.